पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. या चॅप्टरच्या एंडला जे क्वेश्चन दिलेले आहे त्याचे आन्सर्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. या क्वेश्चनचे आन्सर कंटेन करणाऱ्या पीडीएफची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर जा, पीडीएफ रेफर करून तुम्ही हे सगळे आन्सर डिटेलमध्ये बघू शकता. बट ते आन्सर तुम्हाला इझिली समजावे किंवा समजणं तुम्हाला सोपं हवं, त्यासाठी हे सगळे आन्सर आपण इथे एकदा क्विकली डिस्कस सुद्धा करणार आहोत. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, रिअरेंज द कॉलम 2 and 3 सो ॲज टू मॅच विथ कॉलम 1. 3 कॉलम दिलेले आपल्याला, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. आपल्याला ते 2 आणि 3 1च्या अकॉर्डिंग रिअरेंज करायचं, म्हणजे थोडक्यात काय आपल्याला जोड्या लावायच्या आहे इथे. ओके, कॉलम 1 मध्ये आपल्याला काही टर्म्स दिलेले आहे, कॉलम 2 मध्ये त्याचं काही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि कॉलम 3 मध्ये आपल्याला काही सायंटिस्टचे नावं दिलेलं आहे. सो आपल्याला फक्त मॅचिंग इथे करायचं आहे. फर्स्ट इज ट्रायड. ट्रायड म्हणजे आपल्याला लगेच आठवलं पाहिजे, ट्रायड आपण कुठे बघितलं, डोब्रायनस ट्रायड. डोब्रायनर इथे एंट्री आहे, येस डोब्रायनर, त्यामुळे ट्रायडसाठी एंट्री काय असणार आहे, डोब्रायनर. आता जस्ट मी कॉलम 2 आणि 3 इंटरचेंज केलेलं आहे, बट त्याने काही फरक नाही पडणार. या ठिकाणी मध्ये सायंटिस्टचं नाव लिहिलं आहे, त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सो ट्रायड, डोब्रायनर. काय सांगत होतं डोब्रायनर ट्रायड, 3 एलिमेंटचा सेट बनवला होता. मधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास आहे, साईडचे जे 2 एलिमेंट होते त्याच्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेज एवढं होतं. सो करस्पॉन्डिंग डिस्क्रिप्शन इथे कुठे आहे का, ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड ॲटॉमिक मासेस. क्लिअर आहे. ABC, मग B इज इक्वल टू A+C/2 हे आपण बघितलेलं. देन नेक्स्ट इज ऑक्टेव्ह. ऑक्टेव्ह म्हटल्यावर ते नंबर 8. ऑक्टेव्ह, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, त्यामुळे इथे सायंटिस्ट कोणतं असणार आहे, न्यूलँड. 8 हा नंबर या डिस्क्रिप्शनमध्ये कुठेतरी आलाच पाहिजे. तर बघा त्याची करस्पॉन्डिंग एंट्री कोणती आहे, प्रॉपर्टीज ऑफ 8 एलिमेंट सिमिलर टू फर्स्ट. यामध्ये आपण बघितलं की पहिला नोट 8वा नोट यांच्या म्युझिकच्या अकॉर्डिंग पहिला नोट 8वा नोट सिमिलर असतो. त्याच पद्धतीने जेव्हा आपण एलिमेंट ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करतो त्यावेळेस प्रत्येक पहिला एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्यापासूनच्या 8व्या पोझिशनला असणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मॅच करतात किंवा सिमिलर असतात. सो प्रॉपर्टीज ऑफ 8 एलिमेंट सिमिलर टू फर्स्ट. ठीक आहे. देन नेक्स्ट इज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर आपण झेडने दाखवतो. ॲटॉमिक नंबर म्हणजे आपण त्याला पॉझिटिव्ह चार्ज सोबत इक्वेट करतो. सो करस्पॉन्डिंग एंट्री कुठे असणार आहे, ॲटॉमिक नंबर पॉझिटिव्ह चार्ज ऑन दी न्यूक्लियस. ॲटॉमिक नंबर पॉझिटिव्ह चार्ज ऑन दी न्यूक्लियस. आता यामध्ये सायंटिस्टचं कोणतं नाव असणार आहे, आपण बघितलेलं की जे आपण आधीच्या थेअरीज बघितले त्या प्रत्येक ठिकाणी ॲटॉमिक मास हा रेफरन्स किंवा हा क्रायटेरिया कन्सिडर केला जात होता. त्यानंतर मोझली नावाच्या एका सायंटिस्टने एक एक्सरे ट्यूबचा एक्सपेरिमेंट केला आणि त्यानंतर त्याला समजलं की ॲटॉमिक मास नव्हे तर ॲटॉमिक नंबर हा मोर फंडामेंटल क्रायटेरिया असतो. त्यामुळे ॲटॉमिक नंबरची करस्पॉन्डिंग एंट्री कोणती असणार आहे, मोझली. ओके, सो ॲटॉमिक नंबर मोझले, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. नेक्स्ट इज पिरियड. पिरियड आपण केव्हा मेन्शन केलेला, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये. त्यामुळे याची करस्पॉन्डिंग एंट्री कोणती असणार आहे, मेंडेलिव्ह. पिरियड आहे म्हणजेच काय, काहीतरी टाईम नंतर काहीतरी घडणार आहे किंवा टाईम इंटरव्हल नंतर काहीतरी चेंज होणार आहे. सो याची करस्पॉन्डिंग एंट्री कोणती असणार आहे, सिक्वेन्शियल चेंज इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, सिक्वेन्शियल चेंज इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. नेक्स्ट इज न्यूक्लियस. आता हे जे नेक्स्ट 2 एंट्रीज आहेत, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन, हे आता तुमच्या ह्या चॅप्टरमध्ये मेन्शन नाही केलेलं, पण तुम्ही प्रिव्हियस क्लासेसमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. न्यूक्लियस म्हटलं आपण काय म्हणतो, न्यूक्लियस म्हणजे काय, ॲटमच्या सेंटरला असतो त्याला आपण बोलतो न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो तसं करस्पॉन्डिंग काही डिस्क्रिप्शन आहे का न्यूक्लियससाठी, कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज. कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज. ओके, न्यूक्लियसशी रिलेटेड एक्सपेरिमेंट कोणी केलेला, आपल्याला माहिती आहे रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टने हा एक्सपेरिमेंट केलेला. सो याची एंट्री असणार आहे रुदरफोर्ड. नेक्स्ट इज इलेक्ट्रॉन. अगेन इलेक्ट्रॉन म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतो, लाइटेस्ट पार्टिकल असतो. त्यामुळे याची करस्पॉन्डिंग एंट्री काय असणार आहे, लाइटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इन ऑल ॲटम्स. आणि इलेक्ट्रॉनशी रिलेटेड एक्सपेरिमेंट कोणी केलेला, थॉम्सनने. त्यामुळे याची एंट्री असणार आहे थॉम्सन. ओके, सो अर्नेस्ट रुदरफोर्ड डिस्कवर्ड न्यूक्लियस ऑफ द ॲटम. द कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑफ अन ॲटम आर बोथ लोकेटेड इन इट्स न्यूक्लियस. थॉम्सन डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन. त्यामुळे या एंट्रीज इथे आपण केलेल्या आहे. ठीक आहे. नाव सेकंड, चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट दिस स्टेटमेंट. आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहे, स्टेटमेंट आपल्याला रिराईट करायचे आहे. फर्स्ट आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल इज व्हॉट. अल्कली मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. तर आता आपल्याला लगेच आठवलं पाहिजे, आपण जे ग्रुप्स डिस्कस केलेले त्यामध्ये आपण अल्कली मेटल हा ग्रुप डिस्कस केलेला. अल्कली मेटल म्हणजे कोणता होता, पिरियॉडिक टेबलच्या स्टार्टिंगचाच होता, हायड्रोजन होता. हायड्रोजनच्या खालचा जो कॉलम होता त्याला आपण बोलत होतो अल्कली ग्रुप मेटल. आठवते, अल्कली मेटलचा ग्रुप त्याला आपण कन्सिडर करत होतो. सो त्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन होते, त्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये हे नेहमी 1 इलेक्ट्रॉन होते. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे 1. एचा आन्सर काय आहे, 1. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल. अल्कली मेटल बिलॉंग्स टू ग्रुप 1 अँड हेज दे हॅव 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आठवते, लिथियम पासून सुरुवात होत होता. बघा इथे हायड्रोजन होता, आपण बघितलेलं इथे हायड्रोजन होता,
त्यानंतर इथे हेलियम होता. हा याच्या खालचे जे एलिमेंट्स होते हे सगळ्या एंट्रीज आपण अल्कली मेटल कन्सिडर करत होतो. लिथियम होता, त्यानंतर हेली बेबी कनॉफ ने कहा सोमा आलसी. पुढची आपल्याला गरज नाही, बट इथे बघा लिथियम आणि सोडियम याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. लिथियम दॅट इज 2,1 आणि सोडियम 2,8,1. सो आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. 1 इलेक्ट्रॉन आहे. ओके, डोळ्यासमोर फक्त एकदा तो पिरियॉडिक टेबलचा जेवढा पार्ट आपण कन्सिडर केला तो डोळ्यासमोर आणायचा. पहिले 20 एलिमेंट फक्त अरेंजमेंट बघायची, त्याच्याकडून तुम्हाला यावर आधारित कोणत्या क्वेश्चनचा आन्सर देता येईल. ओके, सेकंड बी, alkaline earth metal have valency 2. This means that their position in the modern periodic table is in which group? आपण बघितलेलं हायड्रोजन त्याच्याखाली अल्कली मेटल होतं, त्याला लागूनच जो ग्रुप होता त्याला आपण बोलतो तर अल्कलाइन अर्थ मेटल. बट इथे ॲडिशनल आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अल्कलाइन अर्थ मेटल्स हॅव व्हॅलन्सी 2. या ग्रुपमध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. बघा, पहिला ग्रुप होता अल्कली अर्थ मेटल, त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन होता. त्याला लागूनच जो ग्रुप होता दॅट वॉज अल्कली अर्थ मेटल, ज्याची व्हॅलन्सी 2 होती. म्हणजेच काय, प्रत्येक एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन होते. सो देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज इन विच ग्रुप. तर हे एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सिम्पल आहे, ग्रुप 1 होता, ग्रुपच्या शेजारीच हा अल्कलाइन अर्थ मेटल होता, त्यामुळे याचा आन्सर असणार आहे ग्रुप 2. किंवा असं जरी लक्षात नसेल तरी आउटर मोस्ट शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहे, या ठिकाणी आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. 2 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हे कशाला बिलॉंग करणार आहे. ग्रुप 2 ला बिलॉंग करणार आहे. सो याचा आन्सर काय आहे. ग्रुप 2. Alkaline earth metal have valency 2. This means that their position in the modern periodic table is in group 2 because group 2 elements have 2 valence electron आणि त्यालाच आपण बोलू शकतो त्याची व्हॅलन्सी. ओके, देन सी, molecular formula of the chloride of an element X is HCl. This compound is solid having high melting point. Which of the following element be present in the same group as X? तर आपल्याला सांगितलं आहे की एक HCl असा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे. यामध्ये क्लोरीन हा एक एलिमेंट आहे, दुसरा एक एलिमेंट आहे X. ओके, तर आपल्याला सांगितलं हा जो कंपाऊंड आहे हा सॉलिड आहे, सॉलिड फॉर्ममध्ये आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आहे. मग यामध्ये Xची पोझिशनला कोणता एलिमेंट असू शकतो ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, काय सांगितलं बघा, तर इथे सांगितले कंपाऊंड सॉलिड फॉर्ममध्ये हाय मेल्टिंग पॉईंट आहे, HCl आहे. हाय मेल्टिंग पॉईंट जनरली आयोनिक कंपाऊंड्स असतो हे आपल्याला माहिती आहे. आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट हाय असतो हे आपण शिकलेलो आहोत. सो यामध्ये एक्सच्या पोझिशनला काय असू शकतं ते आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा, इथे HCl दिलेलं आहे, क्लोरीन दिलेलं आहे. क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात किंवा क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं. 287. आपण वरतीच बघूया. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असतं 287. ओके, हा फॉर्म झालेला आहे HCl. हाय मेल्टिंग पॉईंट आहे, सॉलिड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे आपण असं बोलू शकतो दिस इज आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय असणार आहे की एलिमेंटचा ट्रान्सफर. आयोनिक कंपाऊंड आहे म्हणजे काय असणार आहे, इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर इथे होणार आहे. आता या ठिकाणी जर 7 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेलमध्ये आहे, मग या ठिकाणी आयोनिक बॉन्ड फॉर्म करण्यासाठी एक्सच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे. एक्सच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. तेव्हा जाऊन हा इलेक्ट्रॉन क्लोरीन घेईल आणि त्यानंतर आयोनिक बॉन्ड फॉर्म होणार आहे. सो असा कोणता एलिमेंट आहे की ज्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. सो सोडियम इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असतं 281, मॅग्नेशियम 282, ॲल्युमिनियम 283 आणि सिलिकॉन असं 284. ठीक आहे, हे कसं समजलं, आपण जे सिक्वेन्स लक्षात ठेवलेले त्याच्याप्रमाणे आधी Na येतो, देन Mg, देन Al, देन Si. 281, 282, 283, 284. मग आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार एलिमेंट कोणता आहे. सोडियम. म्हणजेच काय, इथे एक्सच्या ठिकाणी काय आहे सोडियम, म्हणजेच काय दिस इज सोडियम क्लोराईड NaCl. सॉलिड फॉर्ममध्ये आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आहे, आयोनिक कंपाऊंड सुद्धा आहे, त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे Na. ठीक आहे, समजलं, अगदी सिम्पल आहे. क्लोरीन सोबत होता, क्लोरीनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, त्याला ऑक्टेट करायचं आहे म्हणजे त्याला 1 इलेक्ट्रॉन लागणार आहे. म्हणजे तो अशा एलिमेंट सोबत बॉन्ड करेल की ज्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. मग कोणता आहे तो सोडियम. ठीक आहे, देन सी झाला. देन नेक्स्ट इज डी. इन विच ब्लॉक ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर दी नॉन मेटल्स फाउंड. नॉन मेटल्स कुठे असतात मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. तर आपल्याला माहिती आहे की आपण म्हणत होतो की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये इथे अशी पी ब्लॉकमध्ये एक झिगझॅग लाईन असते. या साईडला मेटल असतात, या साईडला नॉन मेटल असतात आणि याच्या अलॉंग मेटलॉइड असतात. आपल्याला विचारलं आहे इन विच ब्लॉक ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर नॉन मेटल. नॉन मेटल इकडे असतात. ही जी झिगझॅग लाईन ही कोणत्या ब्लॉकमध्ये होती, ही पी ब्लॉकमध्ये होती.
त्यामुळे याचा अर्थ काय, इथे असतो एस ब्लॉक, इथे असतो पी ब्लॉक, इथे असतो डी ब्लॉक आणि इथे खाली असतो एफ ब्लॉक. तर नॉन मेटल कुठे असणार आहे, पी ब्लॉकमध्ये. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, 2, दॅट इज पी ब्लॉक. ओके, सो याचा आन्सर आहे Na आणि याचा आन्सर आहे पी ब्लॉक. देन थर्ड, an element has its electronic configuration as 282. Now answer the following question. एक एलिमेंट आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलेलं आहे 282. त्या बेसिसवरती आपल्याला हे क्वेश्चनचे आन्सर करायचे आहे. आता यामध्ये ॲक्च्युअलमध्ये गरज नाही, बट तरीसुद्धा आपण गेस करू शकतो हा एलिमेंट कोणता आहे. 282 कशाचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, तर बघा 2821 हे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. Na 282 म्हणजे काय, Na च्या पुढचा एलिमेंट असणार आहे. आपण जे एलिमेंट सिक्वेन्सनी पार्ट केलेले, लक्षात ठेवलेले, त्यामध्ये Na च्या पुढचा कोणता एलिमेंट होता, नामा Mg. म्हणजेच काय, हे कसलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, Mgचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. आता बघू याचा आपल्याला ह्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनचा आपल्याला काही यूज होतो का. सो अकॉर्डिंग टू क्वेश्चन बघा, फर्स्ट दिलेला आहे, व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो, ॲटॉमिक नंबर म्हणजे न्यूट्रल ॲटममध्ये आपण बोलतो की त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे न्यूट्रल ॲटममध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एवढे असतात. या ठिकाणी इलेक्ट्रॉन किती आहे, 282 असं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार आहे, 2 + 8 + 2 म्हणजेच काय, 12. याचा अर्थ काय, ॲटॉमिक नंबर काय आहे एलिमेंटचा, 12. ओके, सो आन्सर फॉर फर्स्ट, गिवन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 282. सो पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, नेक्स्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे आणि नेक्स्ट शेलमध्ये अगेन 2 इलेक्ट्रॉन आहे. सो सगळ्या इलेक्ट्रॉनची जर मी ॲडिशन केली 12 इलेक्ट्रॉन मिळतात. ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन न्यूट्रल ॲटम अँड देअरफॉर या ठिकाणी ॲटॉमिक नंबर किती असणार आहे, 12. ठीक आहे, सिम्पल आहे. देन सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, व्हॉट इज ग्रुप ऑफ दिस एलिमेंट. या एलिमेंटचा ग्रुप विचारला आहे. ग्रुप म्हणजे काय, नेहमी वर्टिकल कॉलमचा विचार करायचा. आपल्याला माहिती आहे की जी व्हॅलन्सी जी असते तो असतो त्याचा ग्रुप नंबर. या ठिकाणी 282 आहे, 282 म्हणजे मॅग्नेशियम, म्हणजे तो सेकंड ग्रुपमध्ये आलेला आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी ग्रुप काय असणार, ग्रुप इज 2. ठीक आहे, सो एलिमेंट बिलॉंग टू ग्रुप 2, दॅट इज अल्कलाइन अर्थ मेटल. ओके, देन सी, टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग. कोणत्या पिरियडला बिलॉंग करतं ते आपल्याला विचारलं आहे. पिरियड म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लाईन. तर आपण बघितलेलं इथे जनरली जेवढे नंबर ऑफ शेल्स असतात तो त्याचा पिरियड नंबर असणार आहे. ते 282 असं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलं आहे. म्हणजे के शेल आहे, एल शेल आहे, एम शेल आहे. याचा अर्थ काय, याचा पिरियड किती असणार आहे, पिरियड नंबर 3. किंवा सोपं, आपण जे पहिले 20 एलिमेंटचा जो आपण टेबल बघितला होता तो 20 एलिमेंटचा टेबल लक्षात ठेवा. मोस्टली त्यावरच क्वेश्चन बेस्ड असणार आहे. त्या एलिमेंटचं जर टेबल लक्षात राहिलं तुमचं, तर मॅग्नेशियम दॅट इज 282 कन्फिगरेशन असणारा एलिमेंट कुठे होता, तर आपल्याला लगेच समजेल की तो होता पिरियड नंबर 3 मध्ये. ओके, सो याचा आन्सर आहे पिरियड 3. नंबर ऑफ शेल्स इज इक्वल टू 3 बिकॉज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 282. सो एलिमेंट बिलॉंग्स टू पिरियड 3. त्यानंतर डी दिलेला आहे, विथ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स वुड दिस एलिमेंट रिझेंबल. तर हा जो एलिमेंट आहे मॅग्नेशियम किंवा 282 कन्फिगरेशन असणारा जो एलिमेंट आहे तो कशाशी सिमिलर असणार ते आपल्याला विचारलेलं आहे. आणि त्या एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर आपल्याला दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल N7, Be4, Ar18 अँड Cl17. तर यामध्ये सिम्पली काय करायचं, N7 आहे, माझं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कशा फॉर्ममध्ये जात, 725. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, नेक्स्ट शेलमध्ये 8ची कपॅसिटी आहे त्यामुळे ते असणार आहे 25. त्यानंतर B22, आर्गॉन Ar288 दॅट इज 18. ही सम या ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या नंबरसोबत मॅच झाली पाहिजे. आणि त्यानंतर क्लोरीन 17 दॅट इज 287. आता याच्यामध्ये आपल्याकडे एलिमेंट कोणता होता, Mg282. कशाशी सिमिलर आहे, कोणत्या एलिमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सारखे आहे, बीचे. त्यामुळे एलिमेंट हॅज 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड देअरफॉर इट रिझेंबल्स बी. ठीक आहे, तो कशासोबत रिझेंबल करतो, बेरिलियम सोबत रिझेंबल करतो. देन क्वेश्चन नंबर 4, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फ्रॉम द गिवन ॲटॉमिक नंबर. आपल्याला काही एलिमेंट दिलेले आहे, त्याचे ॲटॉमिक नंबर आपल्याला दिलेले आहे. त्याचा यूज करून आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल अकॉर्डिंग टू शेल ते आपल्याला लिहायचं आहे. अँड देन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन. त्यानंतर काही त्यावर आधारित क्वेश्चन विचारला आहे, त्याचं आपल्याला आन्सर करायचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये क्वेश्चन नंबर ए काय दिलेला आहे, लिथियम, सिलिकॉन, त्यानंतर HeNaP विच ऑफ दिस एलिमेंट बिलॉंग टू पिरियड 3. तर आपल्याला हे एलिमेंट दिलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं आहे आणि पिरियड 3ला कोणते एलिमेंट बिलॉंग करतं ते लिहायचं आहे. पिरियड 3 म्हणजेच काय, असा एलिमेंट आपल्याला पाहिजे की ज्याच्या 3 शेल असतील. ठीक आहे, पिरियड 3 म्हणजे काय, पिरियड 3 मध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या शेल्स किती असतात, 3 शेल्स असतात. तर सगळ्यात आधी आपल्याला याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं प्रत्येक एलिमेंटचं आणि त्यानंतर बघायचं की कोणत्या एलिमेंटमध्ये 3 शेल आहे तो एलिमेंट बिलॉंग करेल पिरियड 3ला. ओके, सो फर्स्ट लिथियम Li
आपल्याला दिलं होतं ब्रॅकेटमध्ये 3, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार 2 1. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहायचं माहिती ना बघा, आपल्याला माहिती की KLM आपल्याला एवढ्याचीच गरज आहे. या शेलमध्ये मॅक्झिमम कपॅसिटी 2, इथे 8, इथे 8. ठीक आहे. फर्स्ट आहे लिथियम 3, पहिल्या शेलमध्ये 2 2 + 1 2 + 1 3. त्यानंतर सिलिकॉन 14 2 8 10 झाला. नेक्स्ट शेलमध्ये किती राहिले 4, सो 2 8 4. त्यानंतर He2 सोडियम 281. त्यानंतर फॉस्फरस 15 नंबर आहे, पहिल्या शेलमध्ये 2, नेक्स्ट शेलमध्ये 8, किती राहिलेले आहे 5. सो याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असणार आहे 285. आपल्याला विचारलं आहे की याच्यामधले कोणते एलिमेंट पिरियड 3ला बिलॉंग करतात. पिरियड म्हणजे काय, नंबर ऑफ शेल. कोणत्या पिरियडला बिलॉंग करतं ते डिपेंड करतं नंबर ऑफ शेल होते. पिरियड 3 आहे म्हणजे 3 शेल असणारे कोणता एलिमेंट आहे, हा एक आणि हा एक, म्हणजे सिलिकॉन, त्यानंतर सोडियम आणि फॉस्फरस. त्यामुळे हे जे 3 एलिमेंट आहे, हे 3 एलिमेंट कशाला बिलॉंग करतील, शेल 3ला. ठीक आहे, समजते. पिरियड नंबर म्हणजेच काय, नंबर ऑफ शेल्स. इथे 3 शेल असणारे कोणते एलिमेंट आहे ते असणार आहे पिरियड 3ला, ते बिलॉंग करतील पिरियड 3ला. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला एलिमेंट दिले होते हायड्रोजन, देन नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फर, बेरिलियम अँड ऑर्गॉन. आपल्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं आहे. अगेन सिम्पल तसंच H1N7 म्हणजे 25, कॅल्शियम 2882 बरोबर. 2882 का, कारण 20 आहे पहिल्या शेलमध्ये 2, त्यानंतर 8, त्यानंतर 8 18 झाले, अजून राहिले किती 2, त्यामुळे आउटर मोस्ट शेलमध्ये असेल 2. त्यानंतर सल्फर 286, बेरिलियम 22 अँड ऑर्गॉन आहे 288. हे समजतं ना आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहितो, अगदी सिम्पल आहे. आपल्याला फक्त प्रत्येक शेलची किती कपॅसिटी असते त्याच्या अकॉर्डिंग इलेक्ट्रॉन तिथे ॲडजस्ट करायचे आहे. क्वेश्चन काय होता, आपल्याला क्वेश्चन विचारला होता बी साठी. फॉर बी विच ऑफ दिस एलिमेंट बिलॉंग टू सेकंड ग्रुप. ग्रुप म्हटल्यावर आपल्याला लगेच समजलं पाहिजे की कोणत्या ग्रुपला बिलॉंग करता, हे डिपेंड करतं त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरती. म्हणजे ग्रुप 1मध्ये असणारे सगळे जे एलिमेंट आहे त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे. ग्रुप 2मध्ये असणारे एलिमेंट जे आहे त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहे. आपल्याला विचारलं ग्रुप 2ला कोण बिलॉंग करतं, त्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं की कोणत्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे ते बिलॉंग करतील ग्रुप 2ला. तर इथे बघा कॅल्शियम आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, बेरिलियम आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन जिथे आहे ते एलिमेंट आपल्या याचा आन्सर असणार आहे. सो कॅल्शियम अँड बेरिलियम. ठीक आहे. देन सी बघा, हे जे सगळे एलिमेंट आहे पहिले 20 एलिमेंटच घेतलेले आहे, त्यामुळे पहिले 20 एलिमेंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. देन सी NCOBAl विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अमॉंग दिस. आपल्याला काही एलिमेंट दिलेला आहे त्यामधला मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करू, या सगळ्यांचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहून घेऊया. सी एलिमेंट्स आहे NCOBAl. आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन माहिती N25, त्यानंतर 24 26 23 अँड 283. याच्यापैकी मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता असणार आहे. आपण पिरियॉडिक ट्रेंडचा अभ्यास केलेला किंवा ट्रेंड्स इन पिरियॉडिक टेबल, त्यामध्ये आपण मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ही टर्म बघितलेली, ज्यामध्ये आपण बघत होतो की मेटॅलिक कॅरेक्टर आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हला रिलेट करत होतो आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला रिलेट करत होतो. आपला फोकस कशावरती आहे, निगेटिव्हिटीवरती. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण बोललेलो की लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही इन्क्रीज होते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट जाताना काय होते, इन्क्रीज होते. आणि लॉजिकल आहे कारण आपण बोलतो की पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट साईडला मेटल आहे, राईट साईडला नॉन मेटल आहे. नॉन मेटल आहे म्हणजेच काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एलिमेंट त्या साईडला आहे म्हणजेच लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. सेकंड ट्रेंड आपण इझिली असं लक्षात होतो की या साईडला जे होतं त्याच्या उलट आपण ज्यावेळेस ग्रुपच्या अलॉंग जातो किंवा टॉप टू बॉटम जातो त्यावेळेस होतं. त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट जे इन्क्रीज होत असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी टॉप टू बॉटम किंवा अलॉंग द ग्रुप काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणता एलिमेंट मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे याच्यापैकी. तर आता यामध्ये बघा, यामध्ये राईट मोस्ट एलिमेंट कोणता आहे याच्यामध्ये, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणून आपण बोलू शकतो. इथे आहे 23 283, त्यानंतर नेक्स्ट येणार आहे 24, त्यानंतर 25 26. मोस्ट राईट मोस्ट साईडला कोणता एलिमेंट आहे, ऑक्सिजन. आपल्या या ठिकाणी मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता असणार, ऑक्सिजन. किंवा हे जरी समजत नसेल काय करायचं, सिंपल आपला पिरियॉडिक टेबल आठवायचा. काय होता आपला पिरियॉडिक टेबल, पिरियॉडिक टेबल म्हणजे पहिले 20 एलिमेंट्स, कारण त्याचीच गरज आपल्याला लागणार आहे. पहिला होता ह, त्यानंतर इथे होता हेलियम. ह हे याच्या खाली एक्झॅक्टली येतो ली, याच्या खाली येतो एनी. हेली, बेबी, कनॉफ,
ने अहेली बेबी कनॉफ ने कहा, नामा अलसी फिर से कॉलेज और कबड्डी कॅप्टन बना. हे पहिले 20 एलिमेंट आहे. आता आपल्याला इथे कोणते कोणते एलिमेंट्स दिलेले आहे बघा. फर्स्ट दिला होता आपल्याला N, त्यानंतर C, त्यानंतर O, त्यानंतर B आणि त्यानंतर दिलेला आहे ॲल्युमिनियम. मग यामध्ये राईटमोस्ट एलिमेंट कोणता आहे? यामध्ये राईटमोस्ट एलिमेंट आहे ऑक्सिजन. जसं आपण खाली जातो तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. खालचे तर कोणते एलिमेंट दिलेलेच नाही, म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? ऑक्सिजन. ठीक आहे, ओके. नाव नेक्स्ट D, BeCOBAl विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट अमॉंग दिस. याच्या ऑपोजिट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कोणते असणार आहे? तर आपण बघितलं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, जसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याच्या ऑपोजिट असणार आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते, किंवा म्हणजे याचाच अर्थ काय आपण असं बोलू शकतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते. किंवा मी असं बोलू शकते, आपण असं बोलू शकतो लेफ्ट टू राईट आपण जसं जातो तशी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होते? कमी होते. म्हणजेच काय, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते म्हणजे लेफ्ट मोस्ट साईडला मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट असणार आहे आणि राईट मोस्ट साईडला लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट असणार आहे. ठीक आहे, लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते. आणि याच्या ऑपोजिट होतं ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम जातो, म्हणजे अलॉंग दी ग्रुप जातो. टॉप टू बॉटम जर आपण गेलो तर इथे डिक्रीज होत आहे, म्हणजेच काय, या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. याचाच अर्थ आपल्याला काय विचारलेलं आहे? मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कुठे असणार आहे? लेफ्ट हँड साईडला. आणि बॉटमला जो एलिमेंट असणार आहे तो असणार आहे मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. समजते? लेफ्ट हँड साईडला आणि बॉटमला जो एलिमेंट असणार आहे सगळ्या दिलेल्या एलिमेंटपैकी तो असणार आहे मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ठीक आहे, समजते? आता बघा कोणते एलिमेंट दिलेले आहे. यामध्ये आपल्याला दिलेले आहे BeCOB आणि Al. याच्यामध्ये लेफ्ट मोस्ट साईडला कोणता एलिमेंट असणार आहे? बघा यामध्ये 22, 23, 4, 6 अँड 283 हे एलिमेंट दिलेले आहेत. लेफ्ट मोस्ट साईडला असणार आणि बॉटमला असणार एलिमेंट. सो इथे एलिमेंट कोणते दिलेले आहे? BeCOB आणि Al. आपण लगेच टेबलच परत लिहून घेऊया. पुढच्या एलिमेंटची आपल्याला काही गरज नाही आहे. सो आता यामध्ये आपल्याला शोधायचं आहे मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. जो लेफ्ट मोस्ट साईडला असेल आणि जो बॉटमला असेल असा एलिमेंट कोणता आहे? याच्यामध्ये Be इथे आहे, त्यानंतर कार्बन इथे आहे, ऑक्सिजन इथे आहे, B इथे आहे आणि ॲल्युमिनियम दिलेला आहे इथे. लेफ्ट मोस्ट साईडला कोणता एलिमेंट दिसतो आणि खालच्या लेफ्ट मोस्ट साईडला आणि बॉटमला असणारा एलिमेंट कोणता? इथे या सगळ्यांपैकी ॲल्युमिनियम. याचाच अर्थ काय? ॲल्युमिनियम आहे मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ठीक आहे, समजते आपण कसं आन्सर करत आहोत. सो ॲल्युमिनियम इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बिकॉज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप अँड टू दी लेफ्टकडे आणि डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होते. ॲल्युमिनियम इज अ मेटल अँड लुजेस इलेक्ट्रॉन मोर रेडिली दॅन Be, B, C अँड O. किंवा आपण असं पिरियडिक टेबलचा यूज करून सुद्धा हे आन्सर फाइंड करू शकतो. लेफ्ट मोस्ट म्हणजे लेफ्ट साईडला आणि बॉटमला असणारा जो एलिमेंट असणार आहे तो असणार मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे E. NaPCl विच ऑफ दीज हॅव लार्जेस्ट ॲटम. आपल्याला इथे साईज विचारलेले. साईज म्हणजे आपल्याला ॲटॉमिक साईजचा जो आपण टॉपिक डिस्कस केलेला ॲटॉमिक रेडियसचा तो आपल्याला इथे रेफर करावा लागणार आहे. आपल्याला विचारलं आहे की कोणत्या एलिमेंटला लार्जेस्ट ॲटम आहे, म्हणजेच कोणत्या एलिमेंटची ॲटॉमिक साईज जी लार्जेस्ट आहे. त्यामध्ये आपण ट्रेंड काय बघितला होता? आपण ट्रेंड बघितलेला ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस ॲटॉमिक साईज ही डिक्रीज होत जाते. बरोबर, लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक साईज ही डिक्रीज होते. त्याच्या ऑपोजिट ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम जातो त्यावेळेस ॲटॉमिक साईज काय होते? इन्क्रीज होते. हा आपण ट्रेंड बघितलेला. तर आता बघा यामध्ये एलिमेंट आपल्याला कोणते दिलेले आहे? Na, त्यानंतर PCl, Si अँड Mg. त्याचं सगळ्यात आधी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण लिहू. 281, 285, 287, 284 अँड 282. याच्यामध्ये
आपल्याला विचारलं लार्जेस्ट ॲटॉमिक रेडियस कोणत्या एलिमेंटची असणार आहे. लार्जेस्ट ॲटॉमिक रेडियस म्हणजेच काय, लेफ्ट मोस्ट साईडला आणि बॉटमला असणार जो एलिमेंट असणार तो असणार आहे हायस्ट ॲटॉमिक रेडियसचा एलिमेंट. एलिमेंटची बघा पोझिशन काय काय दिलेलं आहे किंवा आपण अगेन पिरियॉडिक टेबल जर आपण रेफर केला तर यामध्ये एलिमेंटच्या पोझिशन कशा असणार आहे. यामध्ये आपल्याला एलिमेंट दिलेले आहे Na, ठीक आहे, त्यानंतर P, त्यानंतर Cl, त्यानंतर Si आणि Mg हे एलिमेंट दिलेलं आहे. क्वेश्चन काय होता, कोणत्या एलिमेंटची ॲटॉमिक रेडियस ही लार्जेस्ट असणार आहे. लेफ्ट मोस्ट साईडला जे एलिमेंट असेल त्याची ॲटॉमिक रेडियस लार्जेस्ट असणार आहे. तर यामध्ये बघा कोणत्या लेफ्ट मोस्ट साईडला असणारे एलिमेंट आहे, लेफ्ट मोस्ट साईडला एलिमेंट आहे Na. त्यानंतर आपण असं म्हणतो की जर आपण बॉटमला जातो किंवा टॉप टू डाऊन जातो त्यावेळेस ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते. या ठिकाणी आपल्याला दुसरा कोणताच एंट्रीज दिलेला नाही, त्यामुळे आपल्याला व्हर्टिकली कम्पेअर करायला काहीच नाही. याचा अर्थ काय, सगळ्यात जास्त ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस असणारा एलिमेंट कोणता आहे, Na. आता इथे काय होतं, आपण प्रत्येक ठिकाणी पिरियॉडिक टेबल रेफरन्ससाठी लिहित आहोत किंवा सगळे एलिमेंट लिहित आहोत, त्यामुळे याचे आन्सर फाइंड करणं थोडासा वेळ लागत आहे आपल्याला त्यासाठी. बट एकदा का तुमचा टेबल किंवा एलिमेंट कशा पोझिशनला हे लक्षात आलं तर जस्ट हा टेबल डोळ्यासमोर आणून सुद्धा हे सगळे आन्सर तुम्ही क्विकली देऊ शकता. सो ऑल आर इन पिरियड 3, ॲटॉमिक साईज डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, सो द लेफ्ट मोस्ट Na इज द लार्जेस्ट. सगळे बघा पिरियड 3 मध्ये दिलेलं आहे, पिरियड 1, पिरियड 2, पिरियड 3 सगळे एकाच पिरियडमध्ये आहे. लेफ्ट मोस्ट एलिमेंट आहे Na, त्यामुळे Na असणार आहे लार्जेस्ट. ओके, देन नेक्स्ट आहे एलिमेंट्स आहे K, Li, Na, Be, त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहिलं. आपल्याला विचारलं स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस असणारा कोणता एलिमेंट असणार आहे. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस कमी होते म्हणजेच का आपल्या राईट मोस्टला कोणता एलिमेंट असणार आहे. टॉप टू डाऊन ज्यावेळेस आपण जातो अलॉंग दी ग्रुप त्यावेळेस ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते, म्हणजे वरती जो एलिमेंट असणार किंवा ह्या कॉम्बिनेशनमध्ये जो एलिमेंट असणार आहे त्याचा आन्सर असणार आहे. एलिमेंट बघा यामध्ये एलिमेंट दिलेला आहे Li, K आणि Na. आपण बघितलेलं की एलिमेंट कसे असतात, Li, N आणि K हे बिलॉंग करतात ग्रुप 1ला आणि त्यानंतर बेरिलियम तो बिलॉंग करतो ग्रुप 2ला. सो याच्यामध्ये राईट मोस्ट साईडला किंवा राईटला असणारा एलिमेंट कोणता आहे, Be, बरोबर. राईट मोस्ट साईडला ॲटॉमिक रेडियस अशी डिक्रीज होत आहे. राईट मोस्ट साईडला असणारा एलिमेंट जो असणार त्याची ॲटॉमिक रेडियस कमी असणार आहे आणि ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम जातो त्यावेळेस ॲटॉमिक रेडियस ही इन्क्रीज होते. आता यामध्ये हे जे सगळे एलिमेंट आहे ना एकाच ग्रुपला बिलॉंग करत आहे, फक्त बी वेगळ्या ग्रुपला बिलॉंग करत आहे. बी राईट साईडला आहे त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, बी, दॅट इज बेरिलियम. Beryllium has the smallest atomic radius. Be is in the period 2 and has fewer shells, relatively high nuclear charge among these and therefore it has got small radius. ठीक आहे. किंवा दुसरं एक्सप्लेनेशन आपण असं देऊ शकतो की बेरिलियम हा पिरियड 2ला बिलॉंग करतो, बरोबर. आपण बघितलेला पिरियॉडिक टेबल, त्यासाठी पिरियॉडिक टेबल आपल्या लक्षात पाहिजे. ठीक आहे. हा होता पिरियड 1, हा होता पिरियड 2, हा होता ग्रुप 1, हा होता ग्रुप 2, बरोबर. बेरिलियमची पोझिशन इथे होती, पिरियड 1, पिरियड 2. बेरिलियम हा पिरियड 2ला बिलॉंग करतो. याचा अर्थ काय, पिरियड 2 आहे म्हणजे याच्यामध्ये 2 शेल असणार आहे किंवा आपण इथे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनवर सुद्धा बघू शकतो 2 शेल आहे. रिलेटिव्हली हाय इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे आणि त्यामुळे याची ॲटॉमिक रेडियस असणार आहे स्मॉलेस्ट. ठीक आहे. देन नेक्स्ट G. Al, Si, Na, Mg, S, which of the above elements has highest metallic character. हायस्ट मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच काय, लेफ्ट हँड साईडला पिरियॉडिक टेबलच्या कोणता एलिमेंट असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. किंवा आपण असं बोलू शकतो की लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतं, म्हणजे लेफ्ट मोस्ट साईडला असणाऱ्या एलिमेंटमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. आणि ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटमचा विचार करतो, जसं जसं आपण खाली जातो तसे तसे मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होतं. आपल्याला विचारले हायस्ट मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे आपल्याला लेफ्टला आणि खालच्या साईडला असणारा कोणता एलिमेंट आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. सो G. एलिमेंट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहिलं. यामध्ये या प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा ट्रेंड लिहायचा, जे आपण पिरियॉडिक ट्रेंडचा अभ्यास केलेला तो ट्रेंड आपल्याला प्रत्येक ठिकाणी लिहायचा आहे. लेफ्ट टू राईट आपल्याला विचारलेलं आहे मेटॅलिक कॅरेक्टर ना. सो लेफ्ट साईडला हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर असणारे एलिमेंट असतात, राईट हँड साईडला ते हळूहळू डिक्रीज होतं किंवा आपण असं लिहू शकतो डिक्रीजिंग. आणि ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम बोलतो त्यावेळेस मेटॅलिक कॅरेक्टर टॉप टू बॉटम इन्क्रीज होतं, म्हणजे असं आपण बोलू शकतो या ठिकाणी
हायस्ट मेटॅलिक कॅरेक्टर असणार जसं जसं आपण खाली जाऊ. कोणते एलिमेंट दिलेलं आहे? Al, Si, Na, Mg अँड S. आता यामध्ये बाकी एलिमेंटची आपल्याला गरज नाही आहे. सो ॲल्युमिनियम, त्यानंतर सिलिकॉन, त्यानंतर Na, Mg, देन S. हे सगळे बघा पिरियड 1, पिरियड 2, पिरियड 3 हे सगळे पिरियड 3 मध्ये असणारे एलिमेंट आहे. ओके. आपल्याला विचारलं आहे हायस्ट मेटॅलिक कॅरेक्टर कशाचं असणार आहे? लेफ्टमोस्ट साईडला जो असणार आहे एलिमेंट याच्यामध्ये त्याचा हायस्ट मेटॅलिक कॅरेक्टर असणार आहे आणि खालच्या टॉप टू बॉटम जाताना जो खाली सगळ्यात एलिमेंट असणार आहे त्याचा मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे किंवा मेटॅलिक कॅरेक्टर तिथे हायस्ट असणार आहे. लेफ्टला कोणता आहे? Na. वरून जर आपण खाली ग्रुप वाईज जरी बघितलं तरी कोणता आहे? Na. ग्रुप वाईज जरी आपण बघितलं बाकी कोणतेच एलिमेंट वर्टिकली दिले नाही म्हणजे एलिमेंट कोणता आला? Na. So sodium has the highest metallic character because metallic character increases leftward and down the periodic table. Na is on the left and hence also it is an alkali metal त्यामुळे Na असतो. Na कडे असता highest metallic character. ठीक आहे. Then next ClFNO. Which of the above element has highest non-metallic character? अगेन ऑपोजिट विचारलेलं आहे. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय असणार आहे? सो एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण लिहूया. त्यानंतर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे आपल्याला राईट मोस्ट साईडला कोणता एलिमेंट आहे ते बघावं लागणार आहे. आणि जर आपण ग्रुपच्या अलॉंग विचार केला, ग्रुपच्या अलॉंग जर आपण विचार केला तर आपण बोलतो लेफ्ट टू राईट आपला फोकस आहे नॉन मेटॅलिक कॅरेक्टरवरती. म्हणजेच काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं लेफ्ट टू राईट. आणि टॉप टू बॉटम जर आपण बघितलं तर हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होता? डिक्रीज होता. आपल्याला विचारलेलं आहे हायस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कोणता असणार आहे. म्हणजेच काय? आपल्याला राईट मोस्ट साईडचा आणि टॉपचा कोणत्या पोझिशनला एलिमेंट आहे तो फाइंड करावा लागणार आहे. राईट मोस्ट साईड आणि टॉपला कोणता एलिमेंट आहे तो फाइंड करावा लागणार आहे. एलिमेंट आहे ClFN अँड O. यामध्ये पोझिशन वाईज जर मी बघितलं आधी 2 1, त्यानंतर असणार आहे 2 1 2 4 2 1 2 4 2 5 2 6 अँड 2 7. म्हणजे जर तुम्ही एलिमेंट जरी नाही लिहिले इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. आता यामध्ये आपल्याला काय पाहिजे? हे जे सगळे आहे सगळ्यांच्या दोन शेल दिसत आहे म्हणजे सगळे काय? पिरियड 2 ला बिलॉंग करतात. एकाच पिरियडला बिलॉंग करणारे हे सगळे एलिमेंट आहे. त्यामुळे राईट मोस्ट एलिमेंट कोणता दिसतोय मला? 2 7 दॅट इज फ्लोरीन. आणि म्हणून मग फ्लोरीन असणार आहे. फ्लोरीन इज हॅव्हिंग हायस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. किंवा तुम्ही परत 20 एलिमेंटचा सेट लिहू शकता आणि त्यामध्ये बघू शकता याच्या अकॉर्डिंग राईट मोस्ट एलिमेंट कोणता आहे, राईट मोस्ट आणि टॉपला कोणता एलिमेंट आहे. आता हे सगळे एकाच पिरियडला होते त्यामुळे आपल्याला ग्रुपच्या अलॉंग कम्पेअर करायची गरज नाही कारण हे सगळे एकाच पिरियडला बिलॉंग करतात. त्यामुळे आपल्याला फक्त राईट मोस्ट एलिमेंट कोणता आहे तो फाइंड करायचा आहे. ठीक आहे. सो 2 7 इज दी आन्सर. क्वेश्चन नंबर 5. राईट द नेम्स अँड सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. काही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याचा यूज करून आपल्याला कोणता एलिमेंट तो असणार आहे त्याचा नेम आणि सिम्बॉल लिहायचा आहे. आता हे यामध्ये दिलेले हे क्वेश्चन अशा पद्धतीने फ्रेम केलेले आहे की ज्याचे आन्सर तुमचे फर्स्ट 20 एलिमेंट्सच असणार आहे. त्यामुळे आपल्याला पहिले 20 एलिमेंट माहिती पाहिजेत. आपण काय करूया या पूर्ण क्वेश्चनसाठी एकदा पहिले 20 एलिमेंट रिवाइज करून लिहून घेऊया. काय आहे पहिले 20 एलिमेंट? हे एचच्या खाली एनी असतो नेहमी. ठीक आहे. हेली, बेबी, कनॉफ, ने कहा. यामध्ये कहाचं काही सिग्निफिकन्स नाही. हेली, बेबी, कनॉफ, ने कहा. नाम, अलसी, फिर से, कॉलेज और कबड्डी कॅप्टन बना. तर यामध्ये बघा हे सगळे एची, एनी, अर्गॉन हे सगळे नोबल गॅसेस एका कॉलममध्ये आलं पाहिजे. म्हणजे असं सुद्धा आपण व्हेरीफाय करू शकतो. FICLI हे एकाला बिलॉंग करतं. त्यानंतर लिना, HLINAK हे एका कॉलममध्ये आले पाहिजे. ओके. सो क्वेश्चन काय आहे? द
ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट रेडियस. कोणता ॲटम आहे की ज्याची रेडियस स्मॉलेस्ट असते? आपण बघितलेलं की लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज जी आहे ती डिक्रीज होते, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीज होते म्हणजेच काय, राईट मोस्ट साईडचा जो एलिमेंट असणार त्याची ॲटॉमिक रेडियस कमी असणार आहे. टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस ही इन्क्रीज होते. बरोबर, इन्क्रीज होते म्हणजेच काय, वरती जो असेल त्याचा त्या एलिमेंटची ॲटॉमिक रेडियस कमी असणार आहे. या लॉजिकने आपण काय बोलू शकतो की He हा असा एलिमेंट आहे की ज्याची साईज सगळ्यात स्मॉल आहे. हेलियम हॅज द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस बिकॉज इट हॅज ओनली 2 इलेक्ट्रॉन अँड स्ट्रॉंगर न्यूक्लियर अट्रॅक्शन इन अ टायनी ॲटम. पोझिशन वाईज सुद्धा आपण लिहू शकतो किंवा असंही बोलू शकतो की हेलियम आपण बोलू शकतो की हेलियम 2च इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, एकच शेल असते, 2च इलेक्ट्रॉन असतात. याचा अर्थ काय आपण असं बोलू शकतो, या ठिकाणी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असणार आहे किंवा स्ट्रॉंग न्यूक्लिअर चार्ज असणार आहे टायनी ॲटममध्ये आणि त्यामुळे काय होणार आहे, याची जी साईज आहे श्रिंक होणार आहे किंवा न्यूक्लियसचा ह्या इलेक्ट्रॉन हा अजून जास्त पावरने अट्रॅक्ट करेल, आपल्याकडे खेचेल, त्यामुळे ॲटमची साईज श्रिंक होणार आहे आणि म्हणून हेलियम हा स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस असणारा एलिमेंट आहे. ओके, देन नेक्स्ट इज ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. आपल्याला विचारलेलं आहे कोणता ॲटम आहे की ज्याचा ॲटॉमिक मास स्मॉलेस्ट असतं. आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन इज द लाइटेस्ट एलिमेंट. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आपण 1 कन्सिडर करतो म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, हायड्रोजन. सो ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास इज हायड्रोजन. Hydrogen is the lightest element with atomic mass of 1 U. It has just 1 proton and no neutron in most of the cases. C. The most electronegative atom. कोणता मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असणार, आपण आत्ताच बघितलेला मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असतो F, दॅट इज फ्लोरीन. का? कारण जसं आपण लेफ्ट टू राईट जातो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजेच काय, राईट साईडलाच कुठेतरी एलिमेंट असणार आहे आणि जर आपण ग्रुपच्या अलॉंग विचार केला तर जसं जसं आपण खाली जातो तशी तशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कमी होते. म्हणून जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार एलिमेंट कोणतं असणार, राईट मोस्ट साईडला आणि वरच्या साईडला असणार एलिमेंट असणार आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आणि त्याच्या अकॉर्डिंग आन्सर काय असणार, F. ऑफकोर्स हे आपण ही साईडने कन्सिडर करणार बिकॉज दीज आर नोबल गॅसेस, राईट. हे नोबल गॅसेस आहे, याचा विचार नाही करणार, आपल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विचारलेली आहे, त्यामुळे आन्सर असणार आहे फ्लोरीन. देन सो सी द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आन्सर इज फ्लोरीन. फ्लोरीन हॅज हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू. इव्हन हे नावं तुम्ही लक्षात सुद्धा ठेवू शकता. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे, फ्लोरीन. त्यानंतर ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास आहे हायड्रोजन. स्मॉलेस्ट साईज असणारा कोणता आहे, हेलियम. ठीक आहे. देन डी द नोबल गॅस विथ स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. आपल्याला विचारले नोबल गॅसचं नाव की ज्याची ॲटॉमिक रेडियस स्मॉलेस्ट आहे. नोबल गॅस म्हणजे काय, लास्ट ग्रुप आपण कन्सिडर करतो हेलियम, त्यानंतर AR हे बिलॉंग करणारा हा जो ग्रुप असतो याला आपण बोलतो नोबल गॅस एलिमेंट. आउट ऑफ मोशनमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात किंवा 8 इलेक्ट्रॉन असतात किंवा आपण असं बोलू शकतो डुप्लेट किंवा ऑक्टेट इथे कंप्लीट झालेलं असतं. आपल्याला विचारलेलं आहे नोबल गॅस विथ स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस म्हणजेच काय, हा जो ग्रुप आहे यामध्ये कोणत्या एलिमेंटची रेडियस स्मॉलेस्ट आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आपण बघितलेलं आहे ज्यावेळेस आपण ॲटॉमिक रेडियसचे कंपॅरिझन करतो लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस कमी होते, टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते. तर यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस म्हणजेच काय, वरती जो एलिमेंट असणार आहे त्याची ॲटॉमिक रेडियस ही स्मॉलेस्ट असणार आहे आणि म्हणून याचा आन्सर काय असणार आहे, He दॅट इज हेलियम. सो noble gas with smallest atomic radius is helium because among all noble gases helium is the first element in the group 18. पिरियड 1 आहे. अजून असं आपण आन्सर करू शकतो की एकच पिरियड आहे, एकच शेल आहे. नंबर ऑफ शेल जसे इन्क्रीज होतात तशी साईज इन्क्रीज होते. एकच शेल आहे म्हणजेच काय, स्मॉलेस्ट साईज असणार आहे अँड हेन्स इट इज हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. हेच आपण इथे बघितलेलं ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज इज अगेन हेलियम. म्हणजे जर नोबल गॅस जरी विचारलं आपल्याला तरी सुद्धा नोबल गॅस कोणता नोबल गॅसची ॲटॉमिक रेडियस ही स्मॉलेस्ट असते, आन्सर आहे He. किंवा इन जनरल कोणत्या ॲटमची ॲटॉमिक साईज स्मॉलेस्ट असते त्याचा सुद्धा आन्सर आहे He. ओके, ठीक आहे. द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल, याचा आन्सर सुद्धा आपल्याला माहिती आहे की मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल असतो फ्लोरीन. अगेन का, कारण तो त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे त्यामुळे तो रिॲक्टिव्ह सुद्धा खूप असतो अँड इट बिलॉंग्स टू कॅटेगरी नॉन मेटल, त्यामुळे आन्सर आहे फ्लोरीन. सो फ्लोरीन F इज एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह ड्यू टू इट्स हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, राईट शॉर्ट नोट्स. फर्स्ट इज मेंडेलियस पिरियडिक लॉ. मेंडेलियस पिरियडिक लॉ आपण बघितलं, त्यामध्ये आपण काय म्हणत होतो की एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज असतात हे ॲटॉमिक मासचे पिरियडिक फंक्शन होता, तेच आपल्याला इथे डिस्क्राईब करायचं आहे. सो मेंडेलियस पिरियडिक लॉ आठवतं, मेंडेलियस पिरियडिक लॉ आपण बोललेलो की कार्ड्सवरती ते सगळे एलिमेंट्स लिहिलेले त्याचे ॲटॉमिक मास, त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज लिहिल्या, मग त्या अरेंज केले इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासमध्ये, मग त्यानंतर ते एका शफल करून एका टेबलच्या फॉर्ममध्ये अरेंज केलेले आहे. दॅट इज मेंडेलियस पिरियडिक लॉ. सो दॅट इज मेंडेलियस पिरियडिक टेबल. बट आपल्याला पिरियडिक टेबल नाही विचारलेलं, आपल्याला फक्त मेंडेलियस पिरियडिक लॉ विचारलेला आहे.
त्यामुळे आपण फक्त लॉबद्दल जिथे डिस्क्राईब करणार आहोत. सो मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ इट इज प्रपोज बाय डिमिट्री मेंडेलिव्ह हू वॉज रशियन सायंटिस्ट. Mendeleev arranged 63 known elements in the order of increasing atomic mass and grouped them based on similar property. मेंडेलिव्हने त्यावेळेस माहीत असणार 63 नोन एलिमेंटला त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले. या ठिकाणी इम्पॉर्टंट काय, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. या ठिकाणी चुकून जर तुम्ही ॲटॉमिक नंबर लिहिला तर इथे तुमचा पूर्ण आन्सर रॉंग होणार आहे, कारण हा टेबल ॲटॉमिक मासवर बेस्ड होता. सो ही अरेंज्ड नोन एलिमेंट्स इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास अँड ग्रुप देम ऑन द बेसिस ऑफ सिमिलर प्रॉपर्टीज. त्यानंतर सिमिलर प्रॉपर्टीच्या बेसिसवरती त्याने त्यांना ग्रुप केलं. वाईल डुईंग दिस ही नोटीस दॅट एलिमेंट विथ सिमिलर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज रिपीटेड ॲट रेग्युलर इंटरवल. मग त्याने काय नोटीस केलं की एलिमेंट की ज्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सारख्याच होत्या या एका रेग्युलर इंटरवल नंतर रिपीट होत होत्या. बेस्ड ऑन दिस ऑब्झर्वेशन ही प्रपोज दी पिरियडिक लॉ. आणि या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती त्यांनी पिरियडिक लॉ प्रपोज केला. काय सांगतो लॉ, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. एलिमेंटच्या प्रॉपर्टी हे त्यांच्या ॲटॉमिक मासचे पिरियडिक फंक्शन असतात. ठीक आहे, हे सगळं आपण थेरीमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. दिस मीन्स दॅट वेन एलिमेंट्स आर अरेंज बाय इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास देअर प्रॉपर्टीज रिपीट इन अ प्रेडिक्टेबल पॅटर्न. म्हणजे जर आपण एलिमेंटला ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं तर आपण त्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा प्रेडिक्ट करू शकतो किंवा प्रेडिक्टेबल पॅटर्नमध्ये ह्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ऑफर होतात. ठीक आहे. देन नेक्स्ट इज स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे ज्याचे आपण 20 एलिमेंट लक्षात ठेवलेलं आहे त्या टेबलचं स्ट्रक्चर आपल्याला मेन्शन करायचं आहे. सो इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, एलिमेंट कसे अरेंज केलेले आहे, ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेलं आहे. द मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड एज पिरियड्स. 7 पिरियड्स असतात, पिरियड 1, पिरियड 2 अप टू पिरियड 7. आणि त्यानंतर 18 वर्टिकल कॉलम्स असतात ज्याला आपण बोलतो ग्रुप 1 to 18. ठीक आहे. द इंटरसेक्शन ऑफ पिरियड अँड ग्रुप फॉर्म्स 118 बॉक्सेस. त्यामुळे जे बॉक्सेस फॉर्म होतात इच रिप्रेझेंटिंग 1 एलिमेंट. प्रत्येक बॉक्समध्ये एक एलिमेंट असतो. ॲटॉमिक नंबर ऑफ इच एलिमेंट इज रिटन ॲट द टॉप ऑफ इट्स बॉक्स. प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर बॉक्सच्या टॉपला लिहिला जातो. आपण पॅटर्न बघितलेला, इथे ॲटॉमिक नंबर होतं, मग त्या एलिमेंटचं सिम्बॉल होतं, त्याच्याखाली त्याचं नाव होतं आणि त्यानंतर त्याचं ॲटॉमिक मास लिहिलेलं असतं. सो द ॲटॉमिक नंबर ऑफ इच एलिमेंट इज रिटन ॲट द टॉप ऑफ इट्स बॉक्स बिलो द मेन टेबल. 2 सेपरेट रोज आर शोन. त्यानंतर हा जो टेबल होता त्याच्याखाली 2 सेपरेट रोज होता ज्याला आपण बोलतो लॅन्थेनाइट सिरीज अँड ॲक्टिनाइट सिरीज. सो दिस टुगेदर कम्प्लीट टोटल 118 एलिमेंट्स ऑल ऑफ विच आर नाउ डिस्कवर्ड. हे आपण बोललो पिरियड, त्यानंतर ग्रुप, त्यानंतर बॉक्सेस आणि एलिमेंट कशा पद्धतीने लिहिले जातात त्याबद्दल. त्यानंतर आपण ब्लॉक्स सुद्धा बघितलेलं. आपण बोललेलो की हा जो टोटल पिरियडिक टेबल असतो हा 4 ब्लॉकमध्ये डिवाइड होतो, S, P, D आणि F ब्लॉक. ठीक आहे. सो पिरियडिक टेबल इज डिवाइडेड इंटू 4 ब्लॉक्स बेस्ड ऑन टाइप ऑफ ऑर्बिटल बिंग फील्ड. S ब्लॉक बघितलेलं आपण. ग्रुप 1, ग्रुप 2 हे S ब्लॉकमध्ये होते. 13 to 18 हे P ब्लॉकमध्ये होते. इथे मध्ये जे एलिमेंट्स होते ज्याला आपण बोलतो तो ग्रुप 3 तो ग्रुप 12 हे होते D ब्लॉकमध्ये आणि खाली जे होते दोज वर F ब्लॉक्स. ठीक आहे. D ब्लॉकला आपण बोलतो ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्यानंतर अजून आपण काय बोलू शकतो की त्या टेबलमध्ये आपल्याला झिगझॅग लाईन दिसत होती. सो P ब्लॉकमध्ये एक झिगझॅग लाईन होती, त्याच्या लेफ्ट साईडला मेटल होते, राईट साईडला नॉन मेटल होते आणि अलॉंग दी लाईन मेटलॉइड होते. ते सुद्धा इथे आपण मेन्शन करू शकतो. C. Position of isotopes in the Mendeleev's and modern periodic table. So Mendeleev's periodic table आणि modern periodic table मध्ये आयसोटोपची कशी पोझिशन होती त्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. बेसिक डिफरन्स काय, Mendeleev's periodic table यामध्ये ॲटॉमिक मासचा रेफरन्स घेतला गेलेला किंवा ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंग एलिमेंट अरेंज केले होते आणि या ठिकाणी ॲटॉमिक नंबरच्या अकॉर्डिंग एलिमेंट अरेंज केलेले होते. आयसोटोप म्हणजे काय, ॲटॉमिक मासेस डिफरंट असतात बट केमिकल प्रॉपर्टीज यासारख्या असतात. ठीक आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. So Mendeleev's periodic table, Mendeleev arranged element according to atomic masses. Isotopes have different atomic masses but similar chemical property. Isotope चे atomic masses different असतात but chemical property similar असतात. If arranged by atomic masses, isotope would need separate places in the table. बरोबर आहे. atomic masses different आहे आणि केमिकल प्रॉपर्टीज सारख्याच आहेत. त्यामुळे जर आपण ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंगचं हे अरेंज करत असो तर आयसोटोप्सला ठेवण्यासाठी सेपरेट प्लेस टेबलमध्ये पाहिजे आहे किंवा मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये याच्यासाठी सेपरेट प्लेस पाहिजे. हाऊएव्हर मेंडेलिव्ह डिड नॉट प्रोव्हाइड सेपरेट पोझिशन फॉर आयसोटोप्स बिकॉज ही फोकस्ड ऑन केमिकल प्रॉपर्टीज विच आर आयडेंटिकल फॉर ऑल आयसोटोप्स. बरोबर. त्यांनी काय केलं, त्याचा फोकस होता ज्यावेळेस त्यांनी हे टेबलच्या फॉर्ममध्ये टाकले त्यावेळेस त्यांनी प्रॉपर्टीच्या किंवा केमिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवरती अरेंजमेंट केली होती. त्यामुळे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आयसोटोपसाठी जागा नव्हती. ठीक आहे, समजते. अँड देअरफॉर आयसोटोप्स कुड नॉट बी प्लेस सिस्टमॅटिकली इन मेंडेलिव्हज टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल, द मॉडर्न पिरियडिक टेबल इज अरेंज बाय ॲटॉमिक नंबर नॉट ॲटॉमिक मास.
आयसोटोप्स ऑफ एन एलिमेंट हॅव सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मासेस. आता आयसोटोप आहे, ॲटॉमिक मासेस डिफरंट असणार बट ॲटॉमिक नंबर तर सारखेच असणार आहे. अँड सो ऑल आयसोटोप्स ऑफ एन एलिमेंट गेट सेम प्लेस सेम बॉक्स इन द टेबल. त्यामुळे सगळ्या यामध्ये काय केलेलं आहे, ॲटॉमिक नंबरच्या अकॉर्डिंग अरेंज केलेलं आहे. ॲटॉमिक नंबर सेमच आहे, त्यामुळे काय होणार आहे की आयसोटोप्सला सेम बॉक्समध्ये टेबलमध्ये जागा मिळालेली आहे. फॉर एक्झाम्पल Cl35 Cl37 हे दोन्ही क्लोरीनचे आयसोटोप्स आहे. दोघांचा ॲटॉमिक नंबर आहे 17 आणि म्हणून ते दोघं एकाच पोझिशनला ठेवलेलं आहे ॲट क्लोरीन. देअरफॉर मॉडर्न पिरियडिक टेबल सॉल्व्ह द प्रॉब्लेम अँड अकोमोडेट्स ऑल आयसोटोप्स करेक्टली. ठीक आहे. बेस डिफरन्स काय होता, एका ठिकाणी ॲटॉमिक मास होता, एका ठिकाणी ॲटॉमिक नंबर होता. ओके. 7. Write scientific reasons atomic radius goes on decreasing while going from left to right in a period. हे आपण बघितलेलं आहे की ज्यावेळेस आपण एकाच पिरियडचा विचार करतो, एकाच पिरियडमध्ये असणाऱ्या एलिमेंट्सचा आपण ज्यावेळेस विचार करतो, सो जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस ॲटॉमिक रेडियस जी आहे ही डिक्रीज होत जाते. हे असं का, कारण जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो, आपण ज्यावेळेस एकाच पिरियडचा विचार करतो, एका पिरियडमध्ये असणारे नंबर ऑफ शेल्स हे नेहमी सारखे असतात. म्हणजे इथे जो एलिमेंट असेल, इथे जो 2 शेल असेल तर या नेक्स्ट एलिमेंटमध्ये सुद्धा 2च शेल असणार आहे. नंबर ऑफ शेल्स हे सारखे असतात. लेफ्ट टू राईट आपण जातो म्हणजे ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत आहे, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन इन्क्रीज होत आहे. न्यूट्रल ॲटम आहे तर नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा इन्क्रीज होणार आहे. इलेक्ट्रॉनचा नंबर जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीज होणार आहे. बट हे इलेक्ट्रॉन सेम शेलमध्येच ॲड होणार आहे. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, न्यूक्लियस आणि जे आउटर मोस्ट शेल असते याच्यामध्ये असणार आहे डिस्टन्स. जसं जसं आपण राईट हँड साईडला जातो तसे तसे नवीन इलेक्ट्रॉन या सेम शेलमध्येच ॲड होत आहे. म्हणजेच काय, हे डिस्टन्स इन्क्रीज होत नाही, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेलमध्ये असणार डिस्टन्स इन्क्रीज होत नाही. बट या ठिकाणी अजून एक इलेक्ट्रॉन ॲड होत आहे. त्यामुळे काय होणार आहे, हा जो पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असणार हा ह्या इलेक्ट्रॉनला अजून जास्त पॉवरने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल किंवा अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन हे थोडक्यात आपण असं बोलू शकतो हे असं श्रिंक होणार आहे किंवा आतमध्ये ओढल्या जाणार आहे आणि त्यामुळे रेडियस इथे कमी होणार आहे आणि त्यामुळे लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस ही डिक्रीज होते. ठीक आहे. सो आन्सर, atomic radius is the distance from the center of atom's nucleus to the outermost electron shell. As we move from left to right in a period, atomic number increases. तेच आपण बोललो, left to right atomic number increase होतो. That means more protons are added to nucleus, increasing nuclear charge. अजून जास्त प्रोटॉन, atomic number Z म्हणजेच काय, नंबर ऑफ प्रोटॉन. जसं लेफ्ट टू राईट जातो ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, नंबर ऑफ प्रोटॉन सुद्धा इन्क्रीज होता. म्हणजेच काय, अजून जास्त पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो, इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज. इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू द सेम शेल. इलेक्ट्रॉन्स आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा ॲड होत आहे बट ते सेम शेलमध्येच ॲड होत आहे. सो डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस डज नॉट इन्क्रीज. ड्यू टू स्ट्रॉंगर अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन, द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड क्लोजर अँड देअरफॉर ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस अक्रॉस पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ठीक आहे. फक्त याच्या मागचं लॉजिक आपल्याला माहिती पाहिजे, मग हे आन्सर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता. देन नेक्स्ट आहे बी. मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. आता बघा, जे आपण पिरियडिक ट्रेंड जे 3 बघितले, बॅलन्सी, त्यानंतर मेटॅलिक, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि ॲटॉमिक साईज, बस त्यावरच हे सगळं क्वेश्चन विचारलेलं आहे. आणि सेकंड टाईपचा क्वेश्चन होता फक्त जे पिरियडिक टेबलचे जे 20 एलिमेंट्स होते त्याच्यावरती हे क्वेश्चन विचारलेले होते. त्यामुळे हे जे 2 टॉपिक आहे याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. सो बी, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. इकडे मेटल असा, इकडे नॉन मेटल असा, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्ट टू राईट डिक्रीज होतं. सो रिझन, मेटॅलिक कॅरेक्टर मीन्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स अँड टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन. ठीक आहे. ॲज वी मूव्ह लेफ्ट टू राईट, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस, ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. जसं आपण लेफ्ट टू राईट जातो न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो, ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. का? कारण नंबर ऑफ एकाच पिरियडमध्ये नंबर ऑफ शेल सेम असतात. नंबर ऑफ एकाच पिरियडमध्ये असणाऱ्या एलिमेंटचे नंबर ऑफ शेल्स सारखेच असतात, फक्त नवीन इलेक्ट्रॉन ॲड होता. हे इलेक्ट्रॉन नवीन सेम शेलमध्येच ॲड होता आणि त्यामुळे काय होतं की ॲटॉमिक साईज सुद्धा कमी होते. बिकॉज ऑफ स्मॉलर साईज द न्यूक्लियस होल्ड बॅलन्स इलेक्ट्रॉन मोर स्ट्रॉंगली. ॲटॉमिक साईज कमी होते त्यामुळे काय होतं, जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अजून टाईटली पकडले जातात अँड हेन्स एलिमेंट्स ऑन द राईट साईड कॅनॉट लूज इलेक्ट्रॉन इझिली. आता मेटॅलिक, नॉन मेटॅलिक म्हणजेच काय, मेटॅलिक म्हणजे काय, इलेक्ट्रॉन इझिली लूज करणं. राईट हँड साईडला इलेक्ट्रॉन अजून जास्त टाईटली पकडलेले असतात, म्हणजेच काय, या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूज करणं अवघड जाणार आहे. इलेक्ट्रॉन लूज करणं अवघड जाणार आहे म्हणजेच काय, तिथे मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, कमी होणार आहे. किंवा आपण असं बोलू शकतो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर तिथे इन्क्रीज होणार आहे. सो न्यूक्लियस होल्ड्स बॅलन्स इलेक्ट्रॉन मोर स्ट्रॉंगली, हेन्स elements on the right side cannot lose electron easily. Therefore, elements on the left like Na, Mg are more metallic, while those on the right are non-metallic. For example, Cl and Ar, and therefore metallic character decreases across the period. ठीक है. Then C आहे atomic radius goes on increasing down the group.
हे सुद्धा आपण बघितलं, टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते का, जेव्हा आपण एकाच ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट कन्सिडर करतो, जसं जसं आपण नेक्स्ट खाली खाली जातो एक एक नवीन शेल इथे ॲड होत आहे. ॲटॉमिक रेडियस म्हणजे सेंटरपासून आउटर मोस्ट शेल याच्यामध्ये असणार डिस्टन्स, हे एक एक नवीन शेल ॲड होत आहे, त्यामुळे डिस्टन्स इन्क्रीज होणार आहे आणि त्यामुळे ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. सो आन्सर फॉर सी, ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ ॲटम्स न्यूक्लियस टू इट्स आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन शेल. ॲज वी मूव डाऊन अ ग्रुप, न्यू शेल इज ॲडेड इन ईच एलिमेंट. जसं आपण खाली जातो तशी नवीन नवीन शेल ॲड होत जाते. This increases distance between nucleus and outermost electron, and the inner shell also reduces effective nuclear pull on these electrons, and therefore atomic radius increases down the group. ठीक आहे. एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे की एका ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट असते त्याची व्हॅलन्सी सारखीच असते. सो एलिमेंट्स इन अ ग्रुप हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन देअर आउटर मोस्ट शेल. आपण बघितले की जसं एल आय होतं, एन होतं, के होतं, याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन होता. म्हणजेच काय, एका ग्रुपमध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे सारखे होते. द व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इट कॅन गेन, लूज ऑर शेअर टू अचीव स्टेबल कन्फिगरेशन, ज्याला आपण बोलतो व्हॅलन्सी. Since elements in the same group have same number of valence electron, they exhibit same valency, same number of electrons आहे, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी सुद्धा सारखी असणार आहे. फॉर एक्झाम्पल ग्रुप 1 एलिमेंट एक इलेक्ट्रॉन असं म्हणून त्याची व्हॅलन्सी असते 1, आणि म्हणून एलिमेंट बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8, राईट द नेम्स फ्रॉम डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्याचं यूज करून आपल्याला नावं लिहायचे आहे. पिरियड्स विथ इलेक्ट्रॉन्स इन द शेल KLM ग्रुप. ठीक आहे. आता हे नावं लिहिण्यासाठी नावं आपल्याला एलिमेंटचे लिहायचे. मग आपण काय करूया, जे फर्स्ट 20 एलिमेंट आहे पिरियॉडिक टेबलचे ते लिहून घेऊया, जेणेकरून आपल्याला हे आन्सर फाइंड करणं इझी जाईल. ठीक आहे. कोणते एलिमेंट्स आहे, हे याच्या खाली लगेच ने लिहून घ्यायचं. हेली, बेबी, कनॉफ, ने. हेली, बेबी, कनॉफ ने कहा, सोमा, अलसी, फिर से कॉलेज और कबड्डी कॅप्टन बना. ठीक आहे. आता आपण काय करू, याचे पिरियड सुद्धा लिहून घेऊया. फर्स्ट वन, दिस इज पिरियड 1, पिरियड 2, पिरियड 3, पिरियड 4. ओके. त्यानंतर जर आपण ग्रुपचा विचार केला, सो दिस इज ग्रुप 1, ग्रुप 2, त्यानंतर सुरू होतं 13, 14, 15, 16, 17 आणि 18. ठीक आहे. आता पिरियड विथ इलेक्ट्रॉन्स इन द शेल KLM. आपल्याला विचारलं असा कोणता पिरियड आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन या KLM या शेलमध्ये असतात. आपण बघितलेलं की पिरियडचा नंबर आणि नंबर ऑफ शेल हे मॅच होता, त्यामुळे 3 शेल आहे, म्हणजेच हा कशाला बिलॉंग करणार आहे, पिरियड 3ला. So answer for first, the period with electrons in shell KLM, answer is third period because K first, L second and M is third shell. So 3 इलेक्ट्रॉन शेल असतात, दॅट इज थर्ड पिरियड. किंवा आपण असं सुद्धा बघू शकतो, एक्झाम्पल सोडियम Na2A2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, किती शेल आहे, 3, KLM. त्यामुळे याचा अर्थ काय, एलिमेंट कशाला बिलॉंग करतो, पिरियड 3ला. ठीक आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण आन्सर लिहू शकतो. सेकंड, ग्रुप विथ व्हॅलन्सी 0. व्हॅलन्सी 0 असणारा ग्रुप कोणता आहे, म्हणजेच काय, स्टेबल ग्रुप आहे. स्टेबल ग्रुप आहे म्हणजेच कोणता, हा ग्रुप म्हणजे काय, ग्रुप नंबर 18. व्हॅलन्सी विथ द ग्रुप विथ व्हॅलन्सी 0, ग्रुप 18 और नोबल गॅसेस, ज्याला आपण बोलतो नोबल गॅसेस, बिकॉज दे हॅव फुल आउटर मोस्ट शेल, देअरफॉर दे आर स्टेबल अँड हेन्स व्हॅलन्सी 0. फॉर एक्झाम्पल हेलियम, निऑन अँड आर्गॉन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 1. अशी कोणती नॉन मेटलची फॅमिली आहे की ज्याची व्हॅलन्सी 1 असते. सो नॉन मेटल म्हणजे राईट मोस्ट साईडला व्हॅलन्सी 1 असणार नॉन मेटल कोणतं असणार आहे, कोणती फॅमिली असणार आहे, ते असणार आहे ही फॅमिली. एक्झाम्पल, जर तुम्ही क्लोरीन विचार केला 287, बरोबर, याची व्हॅलन्सी किती आहे, याला स्टॅबिलिटीसाठी 1 इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे, म्हणजेच काय, याची व्हॅलन्सी 1 असणार आहे. त्याच पद्धतीने ह्या ग्रुपमध्ये असणारे सगळे जे एलिमेंट असतात याची व्हॅलन्सी 1च असणार आहे. म्हणून फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 1, यामध्ये आपण लिहू शकतो ग्रुप 17, किंवा ज्याला आपण बोलतो हॅलोजन, त्याला आपण काय बोलतो, हॅलोजन ग्रुप और ग्रुप 17. ठीक आहे. देन नेक्स्ट, फॅमिली ऑफ मेटल हॅव्हिंग व्हॅलन्सी 1. मेटलची अशी कोणती फॅमिली की ज्याची व्हॅलन्सी 1 असते. व्हॅलन्सी 1 आहे म्हणजे काय, मेटलचा जर आपण विचार करत असतो तर आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन पाहिजे म्हणजेच काय, फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 1, याला आपण काय बोलतो, याला आपण बोलतो ग्रुप 1, किंवा ज्याला आपण बोलतो अल्कली मेटल.
ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा व्हॅलन्सी 1 आहे. हा काय करेल 1 इलेक्ट्रॉन लूज करून ऑक्टेट अचीव करणार आहे. या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन गेन करून तो ऑक्टेट अचीव करणार आहे. हा नॉन मेटल आहे आणि हा मेटल आहे. सो याचा आन्सर असणार ग्रुप 1 दॅट इज अल्कली मेटल. फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 2. व्हॅलन्सी 2 असणारी मेटलची फॅमिली कोणती? मेटल म्हणजे लेफ्ट साईड. व्हॅलन्सी 2 म्हणजेच काय ग्रुप 2, कारण यामध्ये असणार सगळे जे एलिमेंट असतात याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे याला आपण बोलू शकतो ग्रुप 2 किंवा याला अजून आपण काय बोलतो अल्कलाइन अर्थ मेटल. याला दुसरं नाव काय आहे? अल्कलाइन अर्थ मेटल्स. सो ग्रुप 2 लिहा किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्स लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. देन फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 2. मेटलॉइड इन द सेकंड अँड थर्ड पिरियड. सेकंड आणि थर्ड पिरियडमध्ये असणारा मेटलॉइड कोणता आहे? मेटलॉइड म्हणजे काय? ज्याच्या प्रॉपर्टी मेटलला पण बिलॉंग करत नाही आणि नॉन मेटलला पण बिलॉंग करत नाही. पिरियड 2 आणि 3 मध्ये असणारे कोणते आहे असे एलिमेंट? सो पिरियड 2 मध्ये असणारा मेटलॉइड इन द सेकंड अँड थर्ड पिरियड. सेकंड पिरियडमध्ये असणारा मेटलॉइड कोणता आहे? सेकंड पिरियडमध्ये असणारा मेटलॉइड आहे बोरॉन आणि थर्ड पिरियडमध्ये असणारा मेटलॉइड आहे सिलिकॉन. बोरॉन अँड सिलिकॉन. ठीक आहे. दीज आर मेटलॉइड्स. देन नॉन मेटल इन दी थर्ड पिरियड. थर्ड पिरियडमध्ये कोणते नॉन मेटल आहे? सो आपल्यामध्ये हे मेटल आहे, हे मेटल, हे मेटल, हे मेटलॉइड आहे. सो नॉन मेटल काय? PsCl अँड Al. ठीक आहे. फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन हे आले नॉन मेटल. 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 4. व्हॅलन्सी 4 असणारे एलिमेंट कोणते असणार आहे? व्हॅलन्सी 4 म्हणजे काय? आउटर शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन पाहिजे. ऑब्वियस आहे याचा आन्सर काय असणार आहे? आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन कशामध्ये आहे? कार्बन अँड सिलिकॉन. असं नसेल समजा तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहू शकता. कसं? लिथियम 2 1, बेरिलियम 2 2, बोरॉन 2 3, कार्बन किती असणार आहे? 2 4, 2 5, 2 6, 2 7, 2 8, 2 8 1, 2 8 2, 2 8 3, 2 8 4. सो कोणते 2 एलिमेंट आले? कार्बन अँड सिलिकॉन. ठीक आहे. सो या 20 एलिमेंटच्या रेफरन्सने आपण सगळे आन्सर लिहू शकतो. सो आपले डिस्कशन कसले राहिलेलं? फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 2 इलेक्ट्रॉन ग्रुप 2 दॅट इज अल्कलाइन मेटल. एक्झाम्पल बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. मेटलॉइड इन द सेकंड अँड थर्ड पिरियड बोरॉन अँड सिलिकॉन. देन नॉन मेटल इन द थर्ड पिरियड phosphorus, sulfur, chlorine and argon. And 2 elements having valency 4 carbon and silicon.